जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आंबोली गावातून आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा या घाट माथ्यावरती हा दाऱ्या घाट आपलं स्वागत करतो। अनेकांना नाणेघाट ठाऊक असेल। या नाणेघाटाला अगदी समांतर अशी घाटावरून कोकणात गेलेली ही पुरातन अशी पायवाट, कधी काळी ब्रिटिशांनी इथून रस्ता तयार करण्याचा विचार केला होता, मात्र इथला निसर्ग हा असा आहे। माझ्या पाठीमागे ही पांढरी शुभ्र धुक्याची भिंत तुम्हाला दिसते आहे, मात्र धुक्याची ही भिंत जेव्हा हटेल तेव्हा काही 100 फूट नाही, काही 1000 फूट खोल अशी दरी खाली पसरलेली आहे। निसर्गाचं, सह्याद्रीचं हे रूप खुलतं ते या पावसाळ्यात। पावसाचा रेड अलर्ट या बातम्या आतापर्यंत अनेकदा दिल्यात, मात्र हा रेड अलर्ट या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। काही क्षणांसाठी हा पाऊस थांबलाय आणि पाठीमागच्या बाजूला धबधब्यांची ही रांग आपल्याला वरच्या बाजूला दिसते आहे आणि ही पाण्याची ही जी हा जो प्रवाह आहे तो खाली जाऊन मोठ्या धबधब्यांमध्ये रूपांतरित होतोय। धुक्यामुळे खरं तर आता खूप कमी दृश्यमानता आहे किंवा विजिबिलिटी आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धुकं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या धुक्याच्या पाठीमागे दडलेली धबधब्यांची एक मोठी रांग खाली कोकणामध्ये उतरते। आम्ही वाट पाहतो आहोत या ठिकाणी हे धुकं हटण्याची। अक्षरशः हे धुकं आपल्या डोळ्यांना या ठिकाणी किती वेगाने वरती जात आहे हे पाहता येत आहे। खूप सुंदर, खूप विलक्षण असा हा सह्याद्रीचा अनुभव या ठिकाणी। हे उंबराचं झाड आहे, वरती आंबोलीच्या दिशेने आमचा हा प्रवास सुरू होतोय। सह्याद्रीचं हे रूप पावसाळ्यात तुम्ही देखील नक्की अनुभवा। मंदार गोंजारी, एबीपी माझा।